जय शिवराय मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं डे टू फॅट टू फिटमध्ये. तर मित्रांनो, सकाळी सकाळी 5 वाजता मी उठून रेडी झाल्यानंतर मी आलो खाली. आल्यावर बघितलं तर ललित भाऊ काय आलेले नव्हते. मग मी बघत बसलो ललित भाऊची वाट. थोड्या वेळानंतर आले ललित भाऊंना घेऊन मी निघालो जिममध्ये पोहोचल्या आम्ही घेतलं सुरुवातीला बजरंगबलीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघालो वॉर्मअप सेक्शनला जाताच भेट झाली माझी आधी आणि संकेत भाऊ होते. मोबाईलमध्ये खूप बिझी चॅटिंग चालू होती. कुठं करण्यासोबत चालू होती माहीत नाही, पण मी घेतला आधी भाऊंसोबत भेट करून घेतली. त्याच्यानंतर संकेत भाऊंसोबत भेट केली. मग गेला वॉर्मअपला. सकाळचा वेळ होता, त्याच्यामुळे गर्दी काही वॉर्मअप सेक्शनला दिसली नाही. त्याच्यामुळे लवकर आम्ही वॉर्मअप करून घेतला. वॉर्मअप करून झाल्यानंतर मग आम्ही चालू झालो सेटसाठी. मंगळवार असल्यामुळे चेसला आज गर्दी होती, त्यामुळे आम्हाला थोडासा वेट करावं लागलं. त्यामुळे ललित भाऊंना आला ना राग. मग पाय लागले दुसरे सेट मारायला. ललित भाऊंना म्हटलं थांबव थोडंसं. ललित भाऊ ऐकतो को कोणाचं? ललित भाऊ म्हणे भाऊन लागले डायरेक्ट फ्लाय मशीन मारायला. फ्लाय मशीन मारून झालं, भाऊ डायरेक्ट इन्क्लाइन मशीनवर उडी मारली. इन्क्लाइन मशीन मारून झाल्यानंतर भाऊचा राग काय आवडेना. भाऊंचा राग पाहिल्यानंतर रॉड मारणाऱ्या भाऊंनी सांगितलं की भाऊ तुम्ही घ्या सेट मारून, मी जातो दुसरीकडे. मग रॉड घेतला ललित भाऊंनी, लावलं दादाच्या प्लेटा पण मलाच घाम फुटला नाही का. मग ललित भाई ऐकायलाच तयार नाही. ललित भाऊने घेतला एक सेट मारून. ललित भाऊंचा सेट मारून झाल्यानंतर मग आपण पण घेतला ना गुडची एक सेट मारून. मग हे सेट मारता हे बघा हे आहे 0-6 त्यांना काय घेतले नाही. व्हिडिओ चालू आहे का काय, पण चला जाऊ दे. मग ते झाल्यानंतर ललित भाऊने घेतला दुसरा सेटला बी घेतला ना दादाच्या प्लेटा. ललित भाऊ काय ऐकायला तयार नव्हते आज. ललित भाऊंना पाहून माझाच घाम फुटायला लागला होता. मग आपण पण कमी लावल्या पट्ट्याने घेतला ना सेट मारायला चालू करून. घेतले सेट मारून 3 रिपिटेशन. मग ते झालं. त्याच्यानंतर गेलो ना डिक्लाइन मशीनचे पण 3 रिपिटेशन पटापट घेतले ना मारून आम्ही. डिक्लाइन मशीन मारून झाल्यानंतर आलो ना आम्ही डायरेक्ट फ्लाय मशीनवर. मग फ्लाय मशीनचे पण घेतले 3 रिपिटेशन मारून. एवढाच झाली ना संकेत भाऊंची एंट्री. संकेत भाऊ गेले ते बाहेर फिरायला, त्याच्यामुळे संकेत भाऊंची डायरेक्ट एंट्री 1 महिन्यानंतर जिममध्ये झाली. मग संकेत भाऊ पण लागले आमच्यासोबत डायरेक्ट चेस्ट मारायला. त्यांनी पण डायरेक्ट सुरुवात केली डायरेक्ट फ्लाय मशीनपासून. फ्लाय मशीन मारून झाल्यानंतर ललित भाऊ आले. ललित भाऊचा काय जोर कमी व्हायला तयार नव्हता ललित भाऊंनी पण तिथं बी जोरदार 3 सेट मारून घेतले. आम्हाला व्हिडिओ काढताना बघून आले ना आमचे कोच आमच्याकडे. बघितलं कॅमेऱ्यात व्हिडिओ काढत आहे. मग बोलले की अरे आमची पण एक व्हिडिओ काढून दाखवा आम्हाला कशी येते. मग साहेबांची पण घेतली एक व्हिडिओ. साहेबांची रिएक्शन अशी होते आमच्या कोच साहेबांची, जसे काही एकदम जुने आर्टिस्ट आहे नाही का. फ्लाय मशीन मारून झाल्यानंतर आलं ना आम्ही पूलवर मारायला. पण रॉड मारून झाल्यानंतर ताकद अंगात काही राहिली नव्हती, म्हणून पूलवर काही जात नव्हतं. पूलवर मारता सुपर पोट आणि छातीचा पार कुस्सा मोडला गेला. त्याच्यामुळे काही सेट जात नव्हते. माझे सेट बघून संकेत भाईंनी आणि ललित भाईंनी डायरेक्ट नाही सांगून दिलं नाही का सेट मारायचे, आम्हाला सेटच मारायचे. मग आपण जोर काढून 3 सेट घेतले ना मारून. संकेतने आणि ललितने घेतला ना ट्रायसेप मारायला चालू करून. ट्रायसेपचा पहिला सेट चालू केला तो म्हणजे बोत्यान मारून झाल्यानंतर मग मी विचार केला की चला यार जाऊ द्या आपणही बोत्यान सुरू करून. मग 3 रिपिटेशन मी बी बोत्यांचे मारून घेतले. बोत्यान मारून झाल्यानंतर गेलं लक्ष ते म्हणजे आधीकडे. तो लागला ना त्याच्या येडासारखं करायला. आरशात पण हसायला काय लागला. मी म्हटला येडा झाला का काय. त्याचा मकडायचा त्याचा हसायचा. मग त्याचं लक्ष आमच्याकडे गेलं. मग भाऊनं उचलले ना चुपचाप डंबेल्स आणि लागला ना सेट मारायला, जसं की आम्ही काही पाहिलंच नाही. ते झाल्यानंतर मग घेतला आम्ही झिगझॅग रॉडवर आम्ही ट्रायसेप मारायला लागलो. ट्रायसेप मारता आम्ही 3 रिपिटेशन मारले. पण संकेत भाई आणि ललित भाईची काही ताकद राहिली नव्हती. भाऊने डायरेक्ट सांगून दिले बास आजसाठी एवढंच, बाकीची उद्या मारू. पण मी थांबणार नव्हतो, त्याच्यामुळे मी 3 रिपिटेशन मारून घेतले. आजचे मसल सेट इथपर्यंतच होते. त्यानंतर मी गेलो ॲपचे सेट मारायला. ॲप्स मारताना आठवलं की कालची कल पोटात चांगलीच लागली होती. त्यामुळे आज 2 सेट नाही, एकच सेट मारायचा. 20-20ची 3 रिपिटेशन मारायची. त्यामुळे 20-20ची 3 रिपिटेशन मारून घेतले संकेतच्या मदतीने. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवला. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.